Yeah.
आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना तुका म्हणे उगीची रहा कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग करू करू प्रथम मन मन दुसरे चरण संतांची नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु वात्सला पूर्ण कीर्ती ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी रायगडी मंदिरी वशे माझा राया चरणाशी अर्पितो अजन्मही काया जगदीश्वराशी जोडली ज्याची ख्याती त्याला जरा बेस दे आवाज व्यवस्थित प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती विठ्ठल गुरु चरण सरोज रज निज मनु मुखरु सुधारी बरनौ रघुबर बिमल जसो जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरऊ कलेश विकार चलो आओ जी पवन कुमार चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कृष्ण चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कृष्ण चलो आओ जी पवन Oh
जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता आले देवाच्या मना तेथे कोणाचे चालेना हरिश्चंद्र तारा राणी वाही डोंबा घरी पाणी प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी सेवेसाठी घेतलेला अभंग देहू निवासी वैराग्याची मूर्ती निर्गुण निराकारी भवसिंधू पार करी विठ्ठलाचे धार करी आणि पंढरीचे वार करी ज्यांच्या वाणीमध्ये सूर्याची तेजस्विता चंद्राची शीतलता गंगा मातेची पवित्रता असणारे श्रीमंत जगद्गुरु जगद्वंदनीय तुकाराम महाराज यांचा भगवान परमात्म्याच्या मनामध्ये कधी काही येईल ते कोणाला सांगता येणार नाही। भगवान परमात्मा आणि देवाची या मना त्या ठिकाणी आपलं काही चालत नाही। हे कशासाठी आपण म्हणतो मी आहे माझं घरदार आहे मी आहे म्हणूनच सगळं जग चालते हा भ्रम दूर करण्यासाठी जगद्गुरु तुकाराम महाराजांनी हा अभंग या ठिकाणी सेवेसाठी घेतलेला आहे। विठ्ठल अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आले देवाची या मना तेथे कोणाचे चालेना। भगवान परमात्म्याच्या मनामध्ये आल्यानंतर तिथं कोणाचंच काही चालत नाही। त्या ठिकाणी म्हणायचं नाही मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री आहे मी भारत देशाचा पंतप्रधान आहे मी या गावचा सरपंच आहे कोणाचं काही चालत नाही। एवढंच नाही कीर्तनकारांनी सुद्धा समजायचं नाही माझ्या मनानुसार चालले हे चाललंय सगळं कोणाच्या भगवान परमात्म्याच्या इच्छेनुसार चालले आणि त्या ठिकाणी कधीच कोणाचं काही चालत नाही। भगवान परमात्म्याच्या मनामध्ये आल्यानंतर राजाला भिकारी भिकाऱ्याला राजा केल्याशिवाय भगवान परमात्मा राहू शकत नाही। दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात हरिश्चंद्र तारा राणी भगवान प्रभू रामचंद्रांच्या कुळातील राजा असणारा एकदा दिलेलं वचन कधीच मोडायचं नाही। जागृती स्वप्नी कधी पण वचन देऊ द्या ते वचन पूर्णत्वास न्यायची जबाबदारी आणि खबरदारी कोण घेत होतं तर राजा हरिश्चंद्र। त्या हरिश्चंद्राला सुद्धा डोंबा घरी पाणी व्हावं लागलं। एवढंच नाही महाभारतामधलं पांडव जर बाजूला काढले तर महाभारताला अर्थच राहणार नाही। असे पुण्यवान भाग्यवान असणारे पांडव सुद्धा त्यांना सुद्धा भगवान परमात्म्यानं राज्याहून दूर केलं का आले देवाची या मना। म्हणून जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला सांगतात तुका म्हणे उगेची राहा उग वळवळ करू नका शांत राहा हे चाललंय हे सगळं भगवान परमात्म्याच्या इच्छेनं चाललंय आणि हे सगळं आहे ते भगवान परमात्म्याचं आहे असं समजून राहा आणि जे होईल ते सहज पहा टेन्शन न घेता सहजपणे पाहत राहा का आले देवाची या मना। विठ्ठल शेवटी निमित्तानं आहे तुम्हा आम्हा सगळ्यांनाच माहित आहे गेल्या वर्षी याच दिवशी याच तिथीला आपल्यातील एक अतिशय जीवाभावाचा काहींचा मित्र एका वडिलाचा मुलगा एका आईचं लेकरू एका पत्नीचा पती एका लेकरांचे वडील एका लेकरांचे चुलते ज्याप्रमाणे देव घरामध्ये दिवा लावावा वाऱ्याची मंद झुळूक यावी आणि त्या झुळकेने दिवा विजावा आणि सगळीकडे अंधार पडावा तसं
गेल्या वर्षी या घरातील हातातोंडाला आलेलं लेकरू भगवान परमात्म्यानं नेलं का? अभंगच आहे आले देवाची या मना. भगवान परमात्म्याच्या मनामध्ये आलं आणि भगवान परमात्म्यानं गेल्या वर्षी कैलासवासी संतोष अशोक तोडकर यांचं गेल्या वर्षी याच दिवशी देहवसन झालं. आत्मा यातून निघून गेल्यानंतर या कुटुंबातील वडील आपले सगळ्यांचे लाडके आप्पा अशोक काशीनाथ तोडकर आणि आपण म्हणतो ना खरं दुःख कुणाला असतं? ज्या मातेनं 9 महिने 9 दिवस लेकरू आपल्या पोटामध्ये वाढवलेलं असतं खरं दुःख त्या आईला विचारा. आणि संतोषची आई सौ सुषमा अशोक तोडकर, त्याचप्रमाणे रुक्मिणी अशोक तोडकर, थोरला चिरंजीव म्हणजे थोरला भाऊ अनिल अशोक तोडकर आणि संगीता अनिल तोडकर यांना दुःख तर आहेच, पण खरं दुःख एक भगवान परमात्म्याने करायला पाहिजे. लहानपणी लेकराची आई कधी मरून नाही द्यायला पाहिजे आणि तरुणपणामध्ये स्त्रीचा पती कधी मरून द्यायला नाही पाहिजे आणि म्हातारपणात म्हाताऱ्याची म्हातारी कधी मरून दिली नाही पाहिजे. या सोनाली ताईंचे कारभारी म्हणजे संतोष गेल्या वर्षी जरी निधन झालं असलं तरी आपल्या पोटच्या गोळ्याकडे बघत बघत त्यांचे पुत्र वीर संतोष तोडकर आणि श्रद्धा संतोष तोडकर ही 2 लेकर कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अविनाश अशोक तोडकर भाऊ. गावामध्ये जर आपलं बळ राहावं असं वाटत असेल तर आपला भाऊ आपल्या पाठीशी असावा हे आपण रामायणापासून शिकत आलेलं आहे. रावणाचा भाऊ बिभीषण रावणाच्या बाजूने नव्हता म्हणून रावण हारला आणि प्रभू रामचंद्रांचा भाऊ लक्ष्मण साथीला होता म्हणून देव जिंकला. तसं अविनाश भैयाचे बंधुराज या ठिकाणी गेल्या वर्षी निघून गेले. यांचं दुःख त्यांना तर आहेच, सारिका ताईंना सुद्धा आहे. त्यांच्या असणाऱ्या पुतण्या शिवकन्या सृष्टी शिवप्रसाद. फक्त या कुटुंबाला दुःख झालं नाही, त्यांचे जीवाभावाचे असणारे मित्र ज्यावेळी संतोष दवाखान्यामध्ये होता त्यावेळी रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करणारी मित्र मंडळी यांना सुद्धा वेदना होणं साहजिक आहे. ज्या व्यक्तीला ही घटना कळली त्या प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यामध्ये पाणी येत होतं. कारण का सर्वांमध्ये मिळून मिसळून राहणारा संतोष आणि त्यांच्या नावामध्येच होता आनंद. खरा तर आनंद या घरात अचानक निघून गेला आणि दुःखाला सुरुवात झाली. पण उपजेते नासे नासिले ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. माऊलींना सांगितले ज्या व्यक्तीचा जन्म झालाय त्या व्यक्तीला एक ना एक दिवस जावं लागणार आहे. तुम्ही असू द्या, मी असू द्या, कुणी असू द्या, प्रत्येक व्यक्तीला जावं लागणार आहे. मग जावं लागतं, पण जात असताना जाण्याला काहीतरी परी असतात. जाताना माणूस वय होऊन गेल्यानंतर माणसाला दुःख होत नाही, पण ही व्यक्ती आपल्यातून निघून गेली आणि त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि संतोषचा प्रवास गेल्या वर्षापासून जो सुरू आहे. आज कैलासवासी संतोष या स्वर्गाच्या द्वारामध्ये उभे आहेत आणि आज बरोबर 12:05 स्वर्गाची द्वार खुली होणार आणि त्यांना भगवान परमात्म्याच्या चरणाजवळ जागा मिळावी म्हणून त्यांच्या कुटुंबानं एवढा अट्टास कीर्तन भजनी मंडळ या सगळ्या अर्थात जो केला ना, पावले रावळे मंडळी बोलवणं, अन्नदान वस्त्रदान हे केले कशासाठी? तर कैलासवासी संतोषला हे पुण्यकर्म आज लाभणार आणि स्वर्गाची द्वार खुली होणार. यासाठी काय करायचं? आपण भगवान परमात्म्याचं नाम चिंतन आल्यानंतर भगवान परमात्म्याचं नाम स्मरण करायचं. विठ्ठल जाणं तर प्रत्येकालाच आहे. आई आपली जाते, वडील पण जातात, आजोबा जातात, पणजोबा जातात. तसं आपल्याला सुद्धा एक दिवस जायचंय. वाईट या गोष्टीचं वाटतं बापाच्या खांद्यावरती लेकाचं प्रेत जायचं म्हणजे बापाला किती वेदना होत असतील. आईच्या समोर आपलं लेकरू जाते
आईच्या काळजाला कितीतरी वेळे पडत असतील, किती वेदना होत असतील, आणि तरी सुद्धा या घरातील संतोष जरी गेला असेल तरी पण भगवान परमात्म्याची छाया या कुटुंबावरती राहणार. विठ्ठल जो आएगा सो जाएगा. राजा रंक फकीर, राजा असला तरी जावं लागणार आहे आणि फकीर असला तरी सुद्धा जाणार आहे. पण एक काम करायचं, जीवन जगत असताना आपण माणसानं माणसावरती प्रेम करावं आणि मोबाईल वापरावा. आपण मोबाईलवरती प्रेम करतो आणि माणसं वापरतो. माणसानं माणसावरती प्रेम का करायचं, तर माणसाला माणूस जोडत गेलं की सुंदर माणुसकीचं नातं तयार होतं. फुलाला फुल जोडत गेलं की फुलाचा सुंदर फुलहार तयार होतो. दिव्याला दिवा लावत गेला की दीपमाळ तयार होते. आणि माणसाला माणूस जोडत गेलं की सुंदर माणुसकीचं नातं तयार होतं. या कुटुंबानं आपल्या गावामध्ये परिसरामध्ये माणसाला माणसं जोडत गेलं, म्हणून तर आपण या ठिकाणी उपस्थित आहात. विठ्ठल या कीर्तन साठी अतिशय दिग्गज कलाकार या ठिकाणी उपस्थित आहेत, ही मी माझं भाग्य समजतो. कारण का गायक या ठिकाणी त्रिदेव आहेत. गायक त्रिदेव आहेत. हरिभक्तीपरायण महावीर महाराज फुले, हरिभक्तीपरायण बाळू महाराज जाधव आणि आपल्या गावचं वैभव उत्कृष्ट कीर्तनकार हरिभक्तीपरायण भाऊसाहेब महाराज दिसे. त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण बिवरकर महाराज, हरिभक्तीपरायण बापू, हरिभक्तीपरायण शिंदे महाराज विलेकरी बाबा. त्याचप्रमाणे टाळ घेऊन उभे असणारे चंद्रदादाच्या भाषेमध्ये आमचे जावई, त्यांनी मग सांगितले मला जावायचा उल्लेख करावा म्हणजे हरिभक्तीपरायण विश्वास महाराज. पण विश्वासावर उभे आहेत दादा, तुमच्या विश्वासावरती ते उभे आहेत. आणि या सगळ्यांचे मार्गदर्शक कोण असतील तर चंद्रदादा. तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. ज्ञान मंदिर वारकरी शिक्षण संस्थेतील सगळे विद्यार्थी, ऋषी महाराज, तुमचा मृदुंग वाजल्याशिवाय मला तर कीर्तनाला मजा येत नाही. पाकिट किती मोठं आहे हे मी बघत नाही. माणूस माझ्या पकवाजाला सोने असला की माझ्या कीर्तनाचं सोनं होतं. जोरात टाळ्या त्यांच्यासाठी. ऋषी महाराज, आपण मृदुंगावरती प्रेम करतो, विशेष नाही. ज्या दिवशी मृदुंग तुमच्यावरती प्रेम करेल त्यावेळी जीवनात तुम्हाला काहीच मागायची गरज पडणार नाही. काहीच मागायची गरज पडणार नाही. गायनाच्या तुम्ही सुद्धा गायनावरती तुम्ही प्रेम करताय. गायन तुमच्यावरती प्रेम केल्यानंतर तुम्हाला जीवनामध्ये काहीच कमी पडणार नाही. या सगळ्यांना काहीच कमी पडणार नाही. तात्या पुढे बसलेली मंडळी म्हणतात आम्हाला काही कमी पडतंय का, काही सुद्धा नाही. जेवढे ज्ञानी, जेवढे पुण्य कीर्तन करायला, जेवढं पुण्य टाळकऱ्याला, जेवढे पुण्य मृदंगाचार्याला, हार्मोनियम वादक महादेव महाराज सावंत यांना, तेवढंच त्याच्यापेक्षा जास्त पुण्य या धर्म परिवर्तन मंडपामध्ये ज्या व्यक्ती येऊन बसतात, भगवान परमात्म्याचं नाम चिंतन करतात, हाताने टाळी वाजवतात, त्यांचं काय होतं, कीर्तनातील टाळी महापापांची करते होळी. आपल्याकडून चुकून झालेलं पाप कर्म घालवतो कोण, तर कीर्तनातील टाळी. म्हणून कीर्तनामध्ये बसल्यानंतर वाजवायची टाळी. जर नाही वाजवली टाळी तर आपल्याला यम कवटाळी, यमानं कवटाळू नये असं वाटत असेल तर कीर्तनामध्ये वाजवायची टाळी. विठ्ठल पाण्याची बाटली म्हणलं, विषय महाराज आपण बिस्लरी म्हणतो. कंपनी कुठली पण असू द्या त्याला काय म्हणतो, बिस्लरी म्हणतो. तस साऊंड सिस्टीम कुठली पण असू द्या, पण संकेत साऊंड सिस्टीम आज काय उद्घाटन आहे त्या सिस्टीमचं. आणि नाथानं जी ही प्रेरणा देऊन अतिशय सुंदर अशी सिस्टीम दिलेली आहे, त्याचा वेळ सुद्धा असाच मानवाला वाढत जावो ही ईश्वर भगवान विष्णू नारायण चरणी प्रार्थना करतो. विठ्ठल Hare 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 Hare
असलं तरी जीवन आपला जन्म झाल्यानंतर मरेपर्यंत, दिवस उगवल्यापासून मावळेपर्यंत, तसं जन्म झाल्यापासून मरेपर्यंत आपण चांगले कर्म करत राहायचं. कारण चांगल्या कर्मानुसारच आपल्याला जन्म प्राप्त होत असतो. म्हणून कर्म करताना काय करायचं? आपल्या आई वडिलांची सेवा करायची. एका सुभाषितकारानं सांगितलंय, कर्म तेरे अच्छे है तो किस्मत तेरी दासी है. कर्म तेरे अच्छे है तो किस्मत तेरी दासी है. नियत तेरी अच्छी है तो घर में मथुरा काशी है. काशीला जायची गरज नाही, मथुरेला जायची गरज नाही. विठ्ठल जे कर्म आपण करतो ते कर्म महावीर महाराज आपल्याला भोगावं लागतं. केले कर्म ते केले कर्म झाले त्याची भोग आले. उपजले मेले ऐसे कितीतरी आले आणि गेले. म्हणजे जाणं तुमच्या हातामध्ये नाही आणि येणं सुद्धा आपल्या हातामध्ये नाही. खेळ कुणाला दैवाचा कळला, खेळ कुणाला दैवाचा कळला. मी असो तू असो हा असो तुझी असो, दैव देखना कधी कुणाला दैवाचा दैवाचा कळला का? अजिबात कळत नाही. म्हणजे आपल्याला भगवान परमात्म्याचा खेळ दैवाचा खेळ कोणालाच कळला नाही. म्हणजे येणं जाणं जसं आपल्या हातामध्ये नाही तसं दैव सुद्धा आपल्या हातामध्ये नाही. आणि मग जीवन जगत असताना आपण कर्म असं करा, कर्मावरूनच आपल्याला पुढचा जन्म प्राप्त होत असतो. त्यामुळे चांगलं कर्म करत राहायचं. जरी श्रेयाचे कर्म जीवनाते जाते जसं कर्म असेल तसं फळ भगवान परमात्मा देत असतो. आपण कर्म करताना आपल्याला वाटतं माझं कर्म आहे ते खरंच चांगलं आहे,
पण भगवान परमात्मा ज्यावेळी आपल्याला दिशा दाखवतो, तुझं कर्म बरोबर आहे का चुकीचं, एक दृष्टांत आहे का म्हणजे लक्षात येईल. आपण जगाला फसवायला गेल्यानंतर आपण फसल्याशिवाय राहत नाही. म्हणजे आपलं कर्म जर चुकीचं असेल तर त्या चुकीच्या कर्माचं प्रायश्चित्त आपल्याला 100% द्यावं लागतं. 2 वारकरी होते. ते 2 वारकरी फिरत फिरत आले आणि फिरत फिरत वारी करतच निघाले. जात असताना त्यांना एका गावामध्ये गेल्यानंतर, आता आपल्या गावाचं नाव नाही सांगत कारण आपलं गाव नेतृत्व दातृत्व कर्तृत्व संपन्न, एक सुद्धा माणूस इथं उपाशी जात नाही. त्या गावामध्ये एखाद्या व्यक्तीला खायला सुद्धा कधी एक चतकोर भाकरी सुद्धा देत नव्हती, कारण त्या गावावरती संस्कारच नव्हते. हे दोन्ही वारकरी सकाळपासून म्हणायचे, आरती चपाती तरी द्या, आरती भाकरी तरी वाढा. कुणी एक तुकडा सुद्धा त्यांना खायला दिला नाही. आणि मग दिवस मावळा आल्यानंतर 3-4 वाजता वारकरी जरी असले तरी वारकऱ्यांना सुद्धा राग येतो. वारकरी वैतागले आणि वारकरी म्हणत चालले, काय गाव आहे का मसरवट आहे. हे ऐकलं एका आजीनं. आजी सात्विक होती. आजी म्हणली, माझ्या गावाला नाव ठेवतो तू. आजीनं त्या वारकऱ्यांना बोलवून घेतलं. कोणाला शिवाय द्यायला लागलाय. हो आजी, तुम्हाला काय बोलत नाही, मी गावाला शिवाय देतोय. अरे पण मी त्या गावात राहते, हे गाव माझं आहे. काय अडचण काय. अहो आजी, सकाळपासून वन फिरलो, एका भाकरीचा तुकडा सुद्धा मला खायला कोणी दिला नाही. मला भूक खूप लागली आम्हा दोघांना. आजीनं सांगितलं, माझ्याकडे चांगला इंद्रायणीचा तांदूळ आहे 2 किलो. 2 किलो तांदूळ आणला, वारकऱ्याच्या हातावरती ठेवला आणि आजीनं सांगितलं, पुढे जाऊन कुठंतरी शिजवून खावा. वारकरी खुश झाले. वारकऱ्यांनी ते घर सोडून पुढच्या घरी दुसरी आजी होती. त्या आजीला म्हणले, आजी तांदूळ आमच्याकडे आहे, फक्त शिजवून आम्हाला देता का. आजी म्हणली, देते ना. आजीनं तांदूळ घेतलं, हातावरती चोळलं, वास घेतला. वाह, काय 1 नंबरचा तांदूळ आहे, तुकडा आहे. आजीला म्हणले, पण तुम्हाला असलं तांदूळ खायला घालती होय. आता काय कारण आहे का. तांदूळ दिलं कोणी, पहिल्या आजीनं. आणि ही म्हातारी काय म्हणते, तुम्हाला एवढं भारी तांदूळ खायला घालती होय. ते 2 किलो तांदूळ नेलं आणि डेऱ्यात ओतून ठेवलं. मका काढली, मका भरडली आणि मकाच्या कान्या केल्या. वारकरी लागलं बघायला. वारकरी म्हणायला लागले, लका आपण चांगला भारीचा तांदूळ दिला होता, भात येण्याऐवजी कन्या कसं काय आल्या. पण आजीला माहित नव्हतं वारकरी 12 गावचं पाणी पित येतं, त्यांना सगळंच कळतं. जेवायला बसल्यानंतर आजीला म्हणले, ओ हे असं कसं काय, आम्ही तुम्हाला तांदूळ दिलता आणि मकाच्या कान्या कसं काय. आजी म्हणल्या, कलियुगात तसंच असतं, तांदळाच्या सुद्धा मकाच्या कान्या होत्या त्या. वारकरी म्हणला, पण ही कान्या खायच्या कशा बरोबर. आजीनं सांगितलं, मी एक मोठा हांडा तुम्हाला देते, हांडा घेऊन जावा. पाटलांच्या ताक केलंय, ताक नाही म्हणत नाही ती, हांडा भरून ताक आणा आणि ताका बरोबर वाढा. वारकऱ्याजवळ हांडा दिला, पण आजीनं हांडा देताना पितळाचा 10 किलोचा हांडा दिला. आता ती वारकरीची एका वारकऱ्या म्हणला, तू इथंच थांब, मी जाऊन येतो. हांडा घेऊन गेला. हांडा घेऊन गेल्यानंतर त्याने विचार केला, जर तांदळाच्या मकाच्या कण्या होत असलेल्या तर मग पितळाचं जर्मन नाही व्हायचं. आता हांडा डोक्याचा खाली ठेवला, मोठाले दगड घेतला आणि ऋषी महाराज असा टाकला, त्याचा कानवलाच केला हांड्याचा आणि दुकानात गेला आणि मोडी होती, हांडा विकला. आता पितळाच्या हांड्यावाला पैसे जास्त आणि त्यांनी घेताना पुन्हा जर्मनची बारकी तवली घेतली. तवली घेऊन गेला, पाटला करून ताक घेऊन आला. ताक घेऊन आल्यानंतर आजी म्हणती, बाया 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 बाया, मी तर मोठा हांडा दिलता आणि जर्मनची तवली घेऊन कुठून आलं या. आजीनं विचारलं, अहो वारकरी दादा, मी तुम्हाला पितळाचा मोठाला हांडा दिलता. वारकरी म्हणला, आजी जर समजा कलियुगामध्ये तांदळाच्या जर मक्याच्या कण्या होत असलेल्या तर मग पितळाचं जर्मन नाही का होणार. म्हणून माणसाचं काय पाहिजे, कर्म अच्छा, दिल सच्चा, तो भगवान की इच्छा. मग भगवान परमात्म्याची इच्छा होणारच हो. त्यासाठी आपलं काय पाहिजे, कर्म चांगलं पाहिजे, वर्तन चांगलं पाहिजे, नियत चांगली पाहिजे.
मग भगवान परमात्मा कसल्याही कोणत्याही प्रकारचं संकट येऊ द्या आपल्या मागे पुढे उभा राहत असतो. मागे पुढे उभा राहे म्हणजे आपण भगवान परमात्म्याचं नामचिंतन करताना आपण भगवान परमात्म्याला सुद्धा फसवायला जातो. जर भगवान परमात्म्याला फसवलं तर भगवान परमात्म्याने एक झलक दाखवली आणि एकदा छातीत चमकलं की पुन्हा आपण इनामदारपणे सुद्धा पोहोचू शकत. म्हणून आपण कधीच कोणाला वाईट म्हणायचं नाही. कारण का ज्यावेळी आपण एखाद्याला मूर्ख म्हणतो त्यावेळी आपण आपलं एक बोट तिकडे असतं पण 3 बोट आपल्याकडे असतात हे आपण विसरून जातो. जीवनामध्ये जीवन जगत असताना सत्कर्म करत राहा. आपल्याला सुद्धा एक दिवस जावं लागणार आहे. आता या पृथ्वी तलावरील मृत्यू लोकांमध्ये ज्याप्रमाणे संतोष दादा गेल्या वर्षी निघून गेले तसं तुम्हाला पण जायचंय, मला पण एक ना एक दिवस जायचंय. प्रत्येकाला जावं लागतं. हा मृत्यूलोक सोडावा लागतो. पण मृत्यूलोक सोडत असताना भगवान परमात्मा सुद्धा गेले. 9 भी मर गए 10 भी मर गए 33 कोटि देवता मर गए बड़े काल के भगवान परमात्म्याचे 10 अवतार आले आणि 10 अवतार गेले सुद्धा. 9 ग्रह आले आणि 9 ग्रह गेले सुद्धा. मग जसं ते आले तसं आपल्याला सुद्धा एक दिवस जायचंय. पण जात असताना आता संत कबीरानं पण सांगितले पीर मरे पैगंबरे मर गए जिंदा जोगी जपी तपी संन्यासी मर गए हकीम रोगी. प्रत्येकाला जावं लागतं. रोग्याला जावं लागतं, डॉक्टरला पण जावं लागतं. प्रत्येकाला एक ना एक दिवस जावं लागतं. एवढंच नाही हो. आता दादांचं वय जवळजवळ 71 वर्ष वय. आता दादांची तब्येत एकदम चांगली आहे. आता दादांना जर मी म्हणलं तुमचे वडील कसे आहेत, पंजोबा कसे आहेत, दादा म्हणते त्यांचं डोकं फिरलेलं दिसते. म्हणजे वयस्कर माणसाचे आजोबा पंजोबा हे निघून गेलेले असतात. एक ना एक दिवस जसे आजोबा पंजोबा गेले तसं आपल्याला सुद्धा एक ना एक दिवस हा मृत्यूलोक सोडायचा आहे. आणि का आजा मेला पंजा मेला बापा या ठिकाणी महाराजांनी सांगताना आपला आजा आपला पंजा इथपर्यंत सांगितलंय. त्याच्या पुढची परंपरा घेतली नाही का आयुष्य मानव देह शतगणिते अर्धरात्र खाय मध्ये भारत व रोगक्षय काय भजनाशी होते पाहिजा. 100 वर्षाचं आयुष्य यामध्ये तो आजोबा भाग्यवान ज्याने आपला नातू बघितला, ज्याने आपला पंतू बघितला आणि तो पंतू भाग्यवान ज्याने आपला आजोबा ज्याने आपला पंजोबा बघितला. आजा मेला पंजा मेला बापा बसा गेला
आजा मेला पंजा मेला लक्षात आले तुमच्या सगळ्यांच्या. आपले आजोबा गेले, आपले पंजोबा पण गेले आणि एक ना एक दिवस आपल्याला सुद्धा जावं लागतं. आपण जर पाहुणे मंडळीला शेतामध्ये घेऊन गेलो आणि पाहुणे मंडळी विचारतात ही जमीन कोणाची, आपण छातीवरती हात ठेवतो आणि म्हणतो या पट्ट्याची. पट्ट्या पिट्ट्या काय नाही, कधी लागेल भगवान परमात्म्याचा दाट्या हे सांगता येत नाही. म्हणून पट्ट्याची कधी म्हणायची नाही, ही जमीन आहे भगवान परमात्म्याची. कारण का आपलं जे शरीर आहे हे शरीर सुद्धा भाड्याचं आहे. आणि जर समजा आपण अहंकार केला तर भगवान परमात्मा म्हणतो भाड्याचं घर आणि खाली कर. शरीर जायचे ठेवणे. आणि महाराजांनी काय सांगितलंय, शरीर जायचे ठेवणे म्हणजे शरीर आपलं जाणार आहे. आता यातला आत्मा निघून गेल्यानंतर मानव देह आपल्याला पुन्हा भेटेल असं सांगता येत नाही. म्हणून 3.5 हाताचा देह भगवान परमात्म्याने आपल्याला दिलेला आहे. कशासाठी? औट हात का मानव देह भगवान ने तुझको दिया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. क्या किया क्या किया क्या किया रे. अरे भगवान परमात्म्याने सांगितलं हाताने टाळी वाजव, मुखाने नामस्मरण घे, पण आपण ते नाही केलो. क्या किया क्या किया क्या किया रे. जिस पाना था उसको हो, जिस पाना था उसको हो अमृत छोड़ के पीता शराब रे. या देहामध्ये भगवान परमात्म्याचं नाम चिंतन करण्यासाठी भगवान परमात्म्याने निर्णय दिलाय. देह दुर्लभ जाणं 100 वर्षाची गणना, त्यामध्ये सुख यातना. आणि मग तुम्ही वासुदेव वासुदेव गायकांसाठी मृदंगाच्या येण्यासाठी बसलेले किमान जोरात टाळ्या वाजवा. आणि आपल्याला सुद्धा पुण्यकर्म घडावं. तुम्ही एवढ्या वेळामध्ये वेळ काढून तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात. आपण जर भगवान परमात्म्याचं नाम चिंतन घेतलं तर भगवान विष्णू नारायण कधीच तुम्हाला काही कळू देणार नाही. म्हणून तुम्ही पण आता भजन करायचं टाळी वाजवून. तुले हरी का टाळी वाजवायची पत्नी सुद्धा. तुले हरी धराकंठी आणि नामस्मरण तुम्ही केलं मग तयाच्या चिंतने निरसेल संकट. तुमचं संकट निरसल्याशिवाय राहणार नाही. म्हणून भगवान परमात्म्याचं नामचिंतन आपण केलं पाहिजे. का ज्याप्रमाणे महापुरुष आले आणि गेले, भगवान परमात्मा सुद्धा आले आणि गेले. पण कधी आले आणि गेले? ज्यावेळी भगवान परमात्म्याच्या मनामध्ये आलं त्यावेळी अभंगाचं पहिलं चरण. Oh,
आले देवाची या म्हणा तेथे कोणाचे चाले ना। आपले महाराष्ट्र राज्य हे वीरांचं राज्य आहे, शिवांचं राज्य आहे, आपल्या सगळ्यांना माहित आहे। आपल्या भारत देशावरती महाराष्ट्र राज्यावरती मुघलांची सत्ता होती आणि हे किल्ले घेण्यासाठी कितीतरी मावळ्यांनी आपल्या देहाचा त्याग केला, बलिदान दिलं। आधी लग्न कोंडाण्याचं, मग लग्न माझ्या रायबाचं, आधी लग्न कोंडाण्याचं, मग लग्न माझ्या रायबाचं, अशी गर्जना करणारे तानाजी मालुसरे। ज्यावेळी आपण सिंहगडावरती जातो, सिंहगडावरती गेल्यानंतर सिंहगडाची तिथली माती घ्यायची, आपल्या कानाला लावायची। अजून सुद्धा सिंहगडावरची कानाला लावलेली माती अजून सुद्धा म्हणते, आधी लग्न कोंडाण्याचं, मग लग्न माझ्या रायबाचं। म्हणजे सिंहगडावरती, कोंडाणा किल्ल्यावरती अजूनही तानाजी मालुसरेंचा अंश ना अंश त्या ठिकाणी आहे। आपण कोणत्याही किल्ल्यावरती जावा, प्रतापगडावरती जावा, आणखी कोणत्याही किल्ल्यावरती जावा, सिंहगडावरती जावा, विशाळगडावरती जावा, त्या ठिकाणची माती अजून सुद्धा त्याच व्यक्तींचं नाव घेते। घोडखिंड म्हणून इतिहास आपल्याला माहित आहे। आज नेमकं बाजीप्रभू देशपांडेंचं स्मृती दिन आहे। ज्या बाजीप्रभूंना छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं होतं, राजे तुम्ही विशाळगडावरती जावा, विशाळगडावरती तुम्ही पोहोचेपर्यंत मी गनिमीला पायरी सुद्धा चढू देणार नाही, अशी शपथ घेतली होती बाजीप्रभू देशपांडेनं। फक्त शपथ नाही घेतली, ज्यावेळी गनिमा येतील त्यावेळी काय करणार राजाने विचारलं। त्यावेळी बाजीप्रभूने सांगितलं, राजे तुम्ही त्यांची चिंता करू नका, कारण या महाराष्ट्राला बाजीची गरज नाही, या महाराष्ट्राला शिवाजीची गरज आहे। राजे तुमच्या सारख्या राजांची गरज आहे। एक बाजी मेला, हजारो लाखो बाजी निर्माण होतील, लाख बाजी मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे। आणि मग राजांनी पालवलेल्या डोळ्यांनी या बाजीप्रभूनं महाराजांना मुजरा केला आणि जाताना बाजीप्रभूनं सांगितलं, ही घोडखिंड पावनखिंड झाल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही, जोपर्यंत तुम्ही विशाळगडावरती पोहोचत नाही, तोपर्यंत आवाज माझ्या कानावरती येत नाही, तोपर्यंत गनिमीला पायरी चढू देणार नाही, गनिमीला पायरी चढू देणार नाही। आणि या पावन खिंडीमध्ये राजे निघून गेले, गनिम आले, शत्रू 3000 आणि आपले मावळे फक्त 300, 300 विरुद्ध 3000, मला चालणार कसा? एवढ्यामध्ये सुद्धा बाजीप्रभूने सांगितलं होतं, आपला स्वामी विशाळगडावरती जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत गनिमीला पायरी चढू द्यायची नाही। आणि मग पहिलं गनिमाची तुकडी आली, दगडाने ठेचून मारली, दुसरी तुकडी आली, त्यांना सुद्धा ठेचून मारलं, पण शत्रूच्या लक्षात आलं यांचा मोहक्या म्हणजे बाजीप्रभूला संपवल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही। तिसऱ्या तुकडीने बाजीप्रभूला घेरलं, सपासप 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 बाजीप्रभूवरती हल्ला केला, काही दिशांनी आक्रमण केलं। रात्रीचे 12:30 वाजले, ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट चालू होता, पाऊस पडत होता। त्यावेळी यम झाडाच्या आडून या बाजीप्रभूचं लग्न पाहत होता। यम म्हणला, बाजी मी तुला न्यायला आलोय। बाजीने सांगितलं, जोपर्यंत माझा बाप विशाळगडावरती पोहोचत नाही तोपर्यंत तुझा बाप जरी आला तरी मी तुझ्या सोबत येणार नाही, मी तुझ्या सोबत येणार नाही।
बाजी प्रभूचे शब्द ऐकल्याबरोबर बाजी प्रभू 10 ते 50 एवढ्यामध्ये 3:30 वाजता शिर वेगळं झालं. 3 तास बिगर शिराचं धड लढत होतं का माझा राजा अजून विशाल गडावरती पोहोचला नाही. तोफांचा आवाज अजून माझ्या कानावरती पडला नाही. एवढ्यामध्ये पहाटे 5 वाजता तोफांचा आवाज झाला आणि तोफांचा आवाज झाल्याबरोबर बाजी प्रभू म्हणतो मी आता सुखानं मरतो, समाधानानं मरतो. म्हणजे स्वामी भक्ती किती असावी या सुद्धा बाजीला एवढा पराक्रमी असून सुद्धा आहे देवाजीच्या मना त्यांना सुद्धा राहता आलं नाही. पण त्यांचा अंश ना अंश या ठिकाणी आहे. एवढंच नाही, असू द्या धनाजी असू द्या संताजी असू द्या सगळे पराक्रमी मावळे होते. या सगळ्यांना मावळ्यांना एकत्र करणारा राजा अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज त्यांना सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये 19 फेब्रुवारी 1630 रोजी भगवान परमात्म्यानं भगवंत रूपी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. पण त्याच राजांना 3 एप्रिल 1680 बघावी लागली. म्हणजे देवाच्या मनात आल्यानंतर राजांना सुद्धा जावं लागलं. अहो एवढंच नाही, 1754 मध्ये खंडोजी शिंदे यांचं निधन झालं. 1766 ला अहिल्या देवींचे सासरे मल्हारराव होळकर यांचं निधन झालं. आणि त्यांचं निधन झाल्यानंतर आता या होळकरांचा गाडा कोण चालवणार, राज्याची धुरा कोणाकडे द्यायची. मानोजी राजे छोटे त्यावेळी कधीच आपल्या डोक्यावरचा पदर ज्या माता माऊलीनं खाली येऊ दिला नव्हता त्या म्हणजे कोण, कधीच मागं सरकू दिली नाही चोरीची बाई. हातामध्ये महादेवाची पिंड होती म्हणून कधी अपयश आलं नाही. आणि तिचंच नाव राजमाता अहिल्याबाई. अहिल्याबाई समोर आल्या आणि अहिल्याबाई म्हणल्या मी राज्य हाकणार. एवढंच नाही, अहिल्याबाईचा वेगळाच होता थाट. संपूर्ण भारतभर त्यांनी नद्यांवरती बांधलेत घाट. आणि म्हणून तर सर्व समाज अजून सुद्धा अहिल्या देवींची पाहतोय वाट. पण जो आवडे सर्वांना तोच आवडे देवाला. त्या अहिल्या देवींना सुद्धा 13 ऑगस्ट 1795 दिवस बघावा लागला. म्हणजे त्यांना सुद्धा जावं लागलं का आले देवाची भगवान परमात्म्याच्या मनामध्ये आल्यानंतर त्याला जावंच लागतं. राजा असू द्या कुणीही असू द्या विठ्ठल. म्हणजे प्रत्येकाला जावं लागतं. जसं महापराक्रमी पुरुषांना जावं लागलं तसंच श्रावण बाळ जो आपल्या आई वडिलांची मनापासून सेवा करत होता त्या श्रावणाला सुद्धा जावं लागलं. का जावं लागलं, एकदा श्रावणाचे आई वडील अंध होते. पण त्यांनी सांगितलं आम्हाला काशी विश्वेश्वराचं दर्शन घ्यायचे, आम्हाला काशीला जायचंय. श्रावण बाळानं कावड तयार केली. उजव्या बाजूला पिताश्रींना बसवलं, डाव्या बाजूला मातोश्रींना बसवलं. आई वडिलांची सेवा किती करावी भक्त पुंडलिक रायांकडून समजून घ्यावी, श्रावण बाळाकडून समजावून घ्यावी. मजल करत काशीला निघाले. काशीला जात असताना अयोध्येच्या जंगलामध्ये त्यांचा मुक्काम झाला. मुक्काम झाल्यानंतर ज्यावेळी श्रावण बाळानं आई वडिलांना कावड खाली ठेवली आणि आई वडिलांचं दर्शन घ्यायला श्रावण बाळ खाली वाकला, त्यावेळी आईनं त्याला उठवत असताना त्याच्या खांद्यावरती तिचा स्पर्श झाला. आणि स्पर्श झाल्याबरोबर आईला कळलं की श्रावणाच्या खांद्यातून रक्त येतंय. तेवढ्यामध्ये वडील म्हणतात श्रावणा, अरे बाळ श्रावणा, मला तहान खूप लागली रे, पाणी घेऊन येतोस का. आईचं हृदय होतं. आई म्हणली श्रावणा थांब जरा. आणि श्रावणाच्या वडिलांना आई म्हणायला लागली, अहो तुम्हाला माहित आहे का आपल्या श्रावणाला आपल्या खांद्यावरती घेऊन खांद्यामधून रक्त येते, त्याला खूप कंटाळा आलाय. एक टाइम तुम्ही तुमची तहान सहन करा, पण लेकराला तुम्ही पाणी आणायला लावू नका. वडिलांनी थोडा वेळ तहान सहन केली. मध्यरात्र झाली, अंधार पडत गेला आणि रात्र झाल्यानंतर पुन्हा वडिलांना तहान अशी लागली. श्रावणाला सांगितलं, बाळा तू जर पाणी आणलं तरच मी वाचू शकतो रे, नाहीतर माझं काही खरं नाही. श्रावणानं कमंडलू घेतलं
आणि पाणी आणायला निघाला. जंगलात पाण्याचा शोध घेत होता. पाणी कुठे त्याला माहित नव्हतं, पण ज्याप्रमाणे निर्धनाला धन सापडावं आणि त्याला आनंद व्हावा तसं पाणी दिसल्यानंतर श्रावणाला आनंद झाला. आणि श्रावण गेला तळ्याजवळ. त्याला वाटायला लागलं आपण जर कडचं पाणी घेतलं तर गढूळ पाणी येईल, खराब पाणी येईल. आपण आपल्या आईवडिलांना खराब पाणी पाजायचं नाही. म्हणून श्रावण बाळ आतमध्ये शिरला. म्हणजे बघा, श्रावण बाळ आपल्या आई वडिलांना पाणी पिण्यासाठी पाजण्यासाठी किती कष्ट घेतो. माफी मागून एक वाक्य वाचतो सांगतो. कारण का आताचे जे मुलं एखाद्या नेत्याचा वाढदिवस असावा, त्या वाढदिवसाला बाटलीवर रक्त देतात, नेत्याबरोबर फोटो काढतात आणि तो आपला स्टेटसला ठेवता. अरे स्टेटसला नेत्यांचे फोटो काय ठेवता? आई वडिलांची सेवा करून तुमचा स्टेटस एवढा मोठा होईल की आपला स्टेटस जगाला ठेवला पाहिजे. एवढं कर्तृत्व आपण केलं पाहिजे. श्रावण बाळ आतमध्ये गेल्यानंतर कमांडलू बुडवल्या बरोबर गुडगुड गुडगुड आवाज आला आणि आवाजाच्या दिशेनं बाण मारण्यामध्ये पटाईत असणारे राजा दशरथ डोळे बंद जरी असले तरी बरोबर आवाजाच्या दिशेनं बाण मारणारं व्यक्तिमत्व म्हणजे रामायणातलं राजा दशरथ, महाभारतातला धनुर्धारी अर्जुन आणि कलियुगातलं महावीर महाराज पृथ्वीराज चव्हाण. मोहम्मद घोरीच्या काळामध्ये आपला पृथ्वीराज चव्हाण असा होता. त्याच्या डोळ्याला जरी पट्टी बांधली, ज्या ठिकाणी आवाज येतोय बरोबर त्या ठिकाणी बाण मारण्यामध्ये पटाईत असणारं व्यक्तिमत्व म्हणजे पृथ्वीराज चव्हाण. एकदा पृथ्वीराज चव्हाणांना मोहम्मद घोरीने अटक केली. अटक केल्यानंतर ज्यावेळी अटक झाली त्यावेळी मोहम्मद घोरी म्हटला, पृथ्वीराज चव्हाण तुम्हाला आम्ही मृत्यूदंडाची शिक्षा देतोय, तुम्हाला तो आम्ही मारणार आहे, फरमान काढलं. त्यावेळी पृथ्वीराज चव्हाणांचा मित्र म्हणला, तुम्ही असं पण आणि तसं पण पृथ्वीराज चव्हाणांना मारणार आहे, पण त्यांच्याकडे एक कला अतिशय उत्कृष्ट आहे. ती कला तुम्ही जर बघितली तर बरे होईल. कोणती कला आहे? अहो डोळे जरी बांधले तरी आवाजाच्या दिशेनं बाण मारायची कला पृथ्वीराज चव्हाणांना आहे. राजा म्हणला ठीक आहे, दुसऱ्याची गंमत बघायला मजाच वाटते, पण दुसऱ्याची मजा बघताना आपलं पोट मात्र भरत नाही. मग राजानं सांगितलं काय हरकत नाही, डोळे बांधा. त्याचे डोळे बांधले, हातामध्ये धनुष्य दिला आणि घंटानाद ज्या बाजूला करायचा होता तिकडे घंटा बांधला. पण घंटानाद करण्यापूर्वी मोहम्मद घोरी म्हणायचा, आवाज दो, आवाज दो म्हटलं की तिकडे घंटा वाजायची. घंटा वाजली बरोबर बाण तिकडे लागायचा. याला आनंद झाला, पण मन काय भरलं नाही आणि मन भरतच नसतो. दुसऱ्याची गंमत बघताना मन भरत नाही आणि मन इतकं चापडा आपलं. ज्यावेळी आपली चूक होते त्यावेळी मन आपलं न्यायाधीश होतं. नीट ऐका, ज्यावेळी आपली चूक होते त्यावेळी मन न्यायाधीश होतं, पण दुसऱ्याची चूक झाली की आपलं मन वकील होतं. विठ्ठल पहिल्यांदा बाण मारल्याबरोबर मोहम्मद घोरीला वाटलं चुकून बाण लागला असेल. दुसऱ्या वेळी विरुद्ध बाजूला घंटा बांधला आणि पुन्हा दुसऱ्या वेळी सुद्धा आवाज दो असं म्हटल्याबरोबर बाण बरोबर आवाजाच्या दिशेनं गेला. एकदा झालं, दोनदा झालं, तिसऱ्या वेळी त्यांनी सांगितलं घंटा वाजवायचा नाही. तिसऱ्या वेळी मोहम्मद घोरी फक्त म्हणला, आता शेवटचा चान्स आहे, तुझं दोन्ही चान्स बरोबर आले, आता तिसऱ्या वेळी तू बाण बरोबर मारतोय का बघू. घंटा वाजवायची नाही असं शिपायानं सांगितलं, पण हात स्वतः जोरात म्हणाला, आवाज दो. पत्नी गवायच्या हात मोहम्मद घोरीचं मस्तक उडवलं. बरोबर आवाजाच्या दिशेनं बाण मारण्यात पटाईत असणारं व्यक्तिमत्व म्हणजे पृथ्वीराज चव्हाण. हीच कला रामायणामध्ये राजा दशरथाला होती. राजा दशरथानं बाण मारला, जसा आवाजाच्या दिशेनं बाण मारला तसं श्रावण बाळाच्या काळजामध्ये बाण घुसला आणि श्रावण बाळाच्या काळजामध्ये बाण घुसल्यानंतर पोरग पाण्यामध्ये
तिथंच तडफडायला लागलं. रक्तबंबाळ पाणी झालं. आई ग म्हणून लेकरू ओरडलं. आई ऐकायला नव्हती. त्या ठिकाणी पुन्हा राजा दशरथ म्हणला आपला चुकून काहीतरी दुसऱ्याला बाण लागलेला दिसतोय. राजा दशरथ चालत चालत तळ्याजवळ गेला आणि गेल्यानंतर श्रावणाला खेचत खेचत पाण्यातून बाहेर आणलं. बाहेर आणल्यानंतर श्रावण विचारतो तुम्ही कोण? त्यावेळी त्यांनी सांगितलं मी अयोध्येचा राजा दशरथ. बाण तुम्हीच मला मारला? हो रे, चुकून माझा बाण तुला लागला. अहो राजा दशरथ तुम्ही आहात. तुमच्याविषयी माझ्या आईने मला सांगितलं होतं. राजा दशरथ एवढा महान आहे, एवढा मोठा आहे. देवांचा राजा इंद्र, इंद्राला सुद्धा मदत करायला सैन्य घेऊन जाणार व्यक्तिमत्व म्हणजे कोण? राजा दशरथ. पण मला हे माहित नव्हतं निरापराध माणसाला सुद्धा तुम्ही मारता, तुम्ही बाण लावता हे मला माहित नव्हतं. राजाच्या डोळ्यातून वासरू व्हायला लागले. पण आता काय करणार? त्यावेळी त्यांनी सांगितलं श्रावण बाळ शेवटच्या घटका मोदक होता तरी हातातलं कमंडलू त्यांनी पडू दिलं नव्हतं, कारण त्यामध्ये अर्ध कमंडलू पाण्यानं भरलेलं होतं. त्यांनी सांगितलं माझे आई वडील अंध आहेत, माझे आई वडील अंध आहेत आणि त्यांना मी पाणी न्यायला आलो होतो. त्यावेळी राजा म्हणतो श्रावणा काय प्रायश्चित्त घेतल्यानंतर मी माझी यातून मुक्तता होईल. त्यावेळी श्रावणानं सांगितलं मी मुक्त करणारा कोणीच नाही आणि तुम्हाला प्रायश्चित्त व्हावं असं तर मला मुळीच वाटत नाही. पण तुम्ही हे पाणी घ्या, माझ्या आई बाबांजवळ जावा. जर माझे आई बाबा पाणी पिले तर समजून जावा मी तुम्हाला माफ केलं, आणि जर माझे आई बाप पाणी नाही पिले तर तुम्हाला माफ नाही, तुम्हाला शिक्षा होणार. राजा दशरथाला वाटायला लागला आता पण जायचं कसं. हळूहळू राजा दशरथ या आई वडिलांकडे निघाला. गेल्यानंतर आई म्हणते होय हो, आपल्या धन्यांना म्हणते होय हो, अजून आपलं बाळ आलं नाही. तुम्हाला मी सांगत होते जंगलामध्ये आपल्या बाळाला पाठवू नका हो, पण तुम्ही नाही ऐकलं. तोपर्यंत चोर पावल्याने राजा दशरथ त्या ठिकाणी आला. आल्यानंतर आईच्या हातावरती कमंडलू ठेवलं. कमंडलू ठेवल्याबरोबर आई म्हणते बाळा तुला खूप त्रास झाला का रे? आता राजा बोल ना का आपण बोलावं तर मी श्रावण नाही हे लक्षात येईल, आणि श्रावण नाही असं जर त्यांना कळलं तर ती पाणी पिणार नाही. आई म्हणले तुला किती पण त्रास होऊ दे, पण तू बोलल्याशिवाय आम्ही पाणी पिणार नाही. राजा दशरथानं पुन्हा तेच कमंडल उचललं आणि वडिलांच्या हातामध्ये ठेवलं. वडील म्हणतात बाळा इथून पुढे जीवनात आम्ही तुला कधीच कुठलाच त्रास देणार नाही, पण बोलणार आहे राजा, बोलणार आहे तू आमच्या बरोबर. कसं बोलणार? आणि मग शेवटी ना विलाज असतो राजाला सांगावं लागलं मी अयोध्येचा राजा दशरथ आहे, माझ्याकडून चुकून तुमच्या लेकराला बाण लागला आणि त्यामध्ये तुमचे लेकरू धारा तीर्थी पडले, तुमचे लेकरू धारा तीर्थी पडले. त्यावेळी आई वडील म्हणतात ज्याप्रमाणे आम्ही श्रावण बाळ श्रावण बाळ श्रावण बाळ म्हणून आमचा आत्मा निघून जाणार आहे, आता आम्ही जिवंत राहू शकत नाही. पण राजा एक गोष्ट लक्षात ठेव, तुला सुद्धा ज्यावेळी मुलं होतील, तुला किती पण मुलं असू द्या, पण तुझ्या जवळ मरणाच्या वेळी एक सुद्धा मुलगा नसणार. हा त्यावेळी श्रावणाच्या आई वडिलांनी दिलेला राजा दशरथाला शाप आहे. आणि मग आई प्रार्थना करायला लागली. आई म्हणते होय हो, देवाला म्हणायला लागली देवा जर मी खरीच तुझी आराधना केली असेल, तुझी पूजा केली असेल तर माझं आयुष्य माझ्या लेकराला दे, पण माझ्या लेकराला जिवंत कर रे. बाप सुद्धा हात जोडून भगवान परमात्म्या पुढे उभा राहतो. बाप म्हणतो मला चार चौकामध्ये रडता येत नाही, पण माझ्या लेकराला माझं आयुष्य दे रे, माझ्या लेकराला आयुष्य दे. तीच अवस्था गेल्या वर्षी याच कुटुंबातील व्यक्तींना झाली. ज्या दिवशी कैलासवासी संतोष निघून गेले त्यावेळी आईला वाटायचं या पृथ्वी तलावरती मृत्यू लोकांमध्ये मी नाही राहिली तरी चालेल, पण माझं लेकरू वाचलं पाहिजे. पण शेवटी
आले देवाची या मना तेथे कोणाचे चालेना, तेथे कोणाचे चालेना. संतोषला, कैलासवासी संतोष यांना आज भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत असताना आपण भगवान परमात्म्याचं मान एकदम चिंतन करूयात. स्वप्नामध्ये सांगितलं होतं मी माझं राज्य तुम्हाला दान दिले. स्वप्नामध्ये सांगितलं हरिश्चंद्रानं मी तुम्हाला राज्य दिले. तरी सुद्धा जाग झाल्यानंतर प्रधानजीला बोलवलं आणि प्रधानजीला सांगितलं, राजा हरिश्चंद्रानं सांगितलं विश्वामित्राला बोलवून आणा. त्यावेळी प्रधानजी म्हणतात कशासाठी आणायचं. त्यावेळी त्यांनी सांगितलं की मी रात्री स्वप्नामध्ये माझं राज्य दान दिले आणि ते राज्य त्यांना देऊन टाकायचे. राजा हरिश्चंद्रानं स्वप्नामध्ये दिलेलं वचन पूर्ण केलं. आता भिष्म महाराज सध्या आपण सकाळी वचन देतो आणि वचन न मोडी बोलिले ते असं म्हणतो, पण वचन बोलल्याशिवाय राहत नाही. म्हणजे वचन आपण दिलेलं पाळलं पाहिजे. वचन जर नाही पाळलं तर काही उपयोग नाही. का? फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, आले देवाची भगवान परमात्म्याच्या मनामध्ये आल्यानंतर आपलं काही चालत बाल महाराज चालतंय का? नाही. आता जरी कीर्तन मी करत असलो ऋषी महाराज थोड्या वेळानं मोबाईलवर सुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली असे येऊ शकतं. काय सांगता येत नाही. कारण कुणाचंच काही खरं नाही. कारण माझ्याच काय घेतोय, कारण आपल्या माझ्या दुसऱ्याला बरं वाटतं, दुसऱ्याला बरं वाटावं म्हणून माझ्यावर घेतोय मी. राजा हरिश्चंद्रला तारा राणी वाहे डोंबा घरी पाणी एवढंच नाही, हा राजा आपल्या राणी सहित बाजारामध्ये विकायला गेले. स्वतःला कौशिक ऋषीनं घेतलं. कौशिक ऋषीने राजाला घेतल्यानंतर राणीला तारा राणीला कौशिक ऋषीनं घेतलं आणि यांना मात्र स्मशानभूमीतली ड्युटी मिळाली. कोणाला? राजा हरिश्चंद्राला. एवढं भगवान परमात्म्याच्या मनामध्ये आल्यानंतर करावं लागतं. एवढंच नाही, पांडवांच्या घरी द्वारकेचे राणा पांडवा घरी, तरी सुद्धा पांडवांना राज्य सोडावं लागलं. याला कारण काय? आले म्हणून आपण भगवान परमात्म्याचं नाम चिंतन केलं पाहिजे. कारण का? आले म्हणून भगवान परमात्म्याचं नामचिंतन आपण करत राहूया. जाता जाता फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, आज ज्यांचं पुण्य स्मरण आहे, आज आपण संकल्प करूया. आपण आई वडिलांची सेवा केली पाहिजे. आई वडील हे आपले दैवत आहेत. आई वडील हे तुझे जन्मदाते, आई वडील हे आपले जन्मदाते असतात. त्यांच्यावरती कधीच रागराग करायचा नाही. ते आपल्यावरती चिल्ले रागवले तरी सुद्धा द्वेष कधीच करायचा नाही. कारण का? या आई वडिलांमुळेच आपल्याला पृथ्वीरूपी स्वर्ग बघायला भेटलेला असतो. आपल्या मुलांवरती चांगले संस्कार झाले पाहिजे आणि ही मुलं आपली सुद्धा मुलं कीर्तनामध्ये अशी उभा राहिली पाहिजे, टाळ घेऊन वाजवलं पाहिजे, नाचली पाहिजे. का? हा सुख सोहळा स्वर्गी नाही. आयांचा आता असं झाले, पोरग टाळ घेऊन नाचायला लागलं, आय म्हणती डीजे सुरू होण्या नुसता कल्लुलाचं पाणी असं सुरू झालं की पोरग लई म्हणतो नागोट डुलायला लागते. आय म्हणती माझं पोरग लय नाचतंय, लय भारी अंग हलवतंय. अगं हलवून हलवून एखाद्या दिवशी तुला हलवून मार. आणि इथं पोरग नाचायला लागलं तर कसं? नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी,
आपल्या गावचं वैभव हरिभक्तीपरायण धनंजयजी महाराज कदम ज्ञान मंदिर वारकरी शिक्षण संस्था शाळेच्या संस्था भरपूर निघतात पण संस्कारक्षम संस्था ज्ञान मंदिर वारकरी शिक्षण संस्था आता भरपूर शिक्षण संस्था झाल्या या पण खरं टाळ वाजवावा टाळ धरावा तर फक्त ज्ञान मंदिर वारकरी शिक्षण संस्था आणि ते आपल्या महाराजांची जन्मभूमी ही आहे पण कर्मभूमी मात्र ऋषी महाराजांचं दहेगाव आहे त्यामुळे महाराजांसाठी जोरदार टाळ्या वाजवा कारण एका गावी नाही आपण काय म्हणतो मुलगी पोटी असावी माहेरी पण दिवा लावावा आणि सासरी पण दिवा लावावा तसं महाराजांनी इथं पण दिवा लावलाय आणि तिथं पण ठेवला आणि मग जगदूर तुकोबाराय सांगतात तुका म्हणे सहज राहा तुका म्हणे उगीची राहा अभंगाचं शेवटचं चरण पुढे वाटा त्यांच्या वर्ष श्रद्धा निमित्त पुण्यस्मरणानिमित्त आहे पण आज संतोष मात्र आपल्यामध्ये नाही पण आज संतोषला सद्गती प्राप्त होणार आहे ज्याप्रमाणे प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले वनवासाला जाताना आईची जी अवस्था झाली होती तशीच अवस्था या सुद्धा आईची झालेली आहे आई म्हणते माझा संतोष गेल्या वर्षी निघून गेला बाळ माझा केविल वाणी कुठे पेशील भाळा पाणी तुझ आठवी आईला वाटे माझा संतोष ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी लेकरू माझं आनंदामध्ये राहो कोणा पाजुरे बाळा मला प्रेम पाहणारा माझा संतोष मला आता दिसत नाही मी कुणाला प्रेम पाहणा माझा पाजुरे पोटचा गोळा गेल्यानंतर आईच्या पोटामध्ये काय होतं 9 महिने 9 दिवस ज्या आईनं त्या गर्भामध्ये सांभाळलेलं असताना त्याच आईला तिच्या वेदना विचारा सबसे बड़ी है माँ
या लेकराला जन्म देणारी आई सौ सुषमाताई आणि जन्म देणारे आप्पा खरंच पवित्र भाग्यवान आहे. सबसे बड़ी है माँ कमले, सबसे बड़ी है माँ से बढ़कर कोई नहीं रे. संतोष जरी आज ऐकायला नसला तरी सुद्धा आई सारखा स्वर्ग आपल्याला दुसरा कुठला दिसणार नाही आणि वडिलांसारखा आपल्याला पाठीवरती थाप देणारं व्यक्तिमत्व कोण दिसणार नाही. म्हणून आपण आपल्या आई वडिलांना कधीच विसरायचं नाही. फक्त एकच आपण संकल्प करायचा संतोषच्या पुण्य स्मरणानिमित्त. ज्याप्रमाणे जे महापुरुष झाले त्यांनी आपल्या आई वडिलांचा कधी शब्द मोडला नाही. संतोष सुद्धा त्याच संस्कारामध्ये वाढला. पण शेवटी संतोषला जावं लागलं का आले देवाची या मना. तसं प्रत्येकाला आपल्याला एक ना एक दिवस जावं लागणार आहे. फक्त तुम्हाला तुमचे आई वडील जर समजा यदा कदाचित कधी रागवले चिडले तर आई वडिलांवरती कधीच रागराग करू नका. आपल्या चांगल्यासाठी आपल्या भल्यासाठी आपले आई वडील आपल्यावरती रागवत असतात हे मुलांनी लक्षात घ्यायला पाहिजे. आज आपण पुण्य स्मरणानिमित्त एकच संकल्प करूया. मी माझ्या आई वडिलांवरती कधीच नाही रुसणार. आई वडिलांनी कितीही रागू द्या माझ्यावरती, मी माझ्या आई वडिलांवरती कधीच नाही रुसणार. मनोरंजनासाठी पत्त्याचा धाव हातात कधीच नाही दिसणार. दारू पिण्यासाठी ढाब्यावर मी कधीच नाही दिसणार. आणि या महाराष्ट्र राज्याचा ज्यांना धर्मवीर आपण म्हणतो, ज्यांनी धर्मासाठी बलिदान दिलं तो ओरिजिनल संभाजी राजा मीच असणार, मीच असणार, मीच असणार. तुकाराम भगवान परमात्म्याचे चरणी अर्पण करतो. जे कीर्तन या ठिकाणी भक्तियुग युट्यूब चॅनल इंदापूर यांच्या माध्यमातून याच डोळा आपण अखंडितपणे जोपर्यंत आपण आहे तोपर्यंत हा पुण्य स्मरणाचा सोहळा बघणार आहोत. त्याचप्रमाणे मागाशी नाव राहून गेलं होतं चोपदारांचं. जर नाव नाही घेतलं तर ते चोपतेत सुद्धा. ते चोपदार कोण आहेत आणि शिंग सुद्धा त्यांच्याकडे आहे. असं दोन्ही भूमिका बजावणारे महाराष्ट्रातील प्रसिद्ध चोपदार खिलारे महाराज. आणि सगळ्यात महत्वाचं ज्यांनी मला साथ दिली हे सगळे गायक वृंद आणि मृदंगाचार्य खरं आणि साऊंड सिस्टीमवाले दादा, अतिशय तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. भगवान विष्णू नारायण तुमच्या पाठीशी सदैव असणार. फक्त ऋषिकेश महाराज तुमचं 2004 जरी झालं असलं तरी मला एक म्हणावंसं वाटतंय, सोन्याचा पकवास त्याला चांदीचा गट्ट्या, सोन्याचा पकवास त्याला चांदीचा गट्ट्या. आणि अतिशय सुंदर कीर्तनामध्ये मृदुंग वाजवतो धनंजय महाराजांचा पट्ट्या. जोरात टाळ्या वाजवतो. या कुटुंबातील सर्व व्यक्तींना या संतोषच्या दुःख सागरातून बाहेर भगवान परमात्म्याला निघण्याची, धैर्यानं तोंड देण्याची, ऐश्वर्य आरोग्य लाभण्याची भगवान परमात्म्याने कृपा दृष्टी ठेवली हीच मी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय.